शेही येथे भीषण आग, मजुराच्या घरासह संसार होरपळला. प्रशासनाच्या तात्काळ मदतीची मागणी. नवापूर तालुक्यातील शेही गावात मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास एका घराला भीषण आग लागून संपूर्ण संसार राख झाला. ही दुर्दैवी घटना त्यावेळी घडली जेव्हा घरातील सर्व सदस्य वडफडी गावातील आदिमाता यात्रेसाठी गेले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी आर्थिकदृष्ट्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरत्या जेठ्या गावीत या मजुरी करणाऱ्या कुटुंबाचे घर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. घरातील अत्यावश्यक कागदपत्रे, कपडे, धान्य साठा तसेच सुमारे 80,000 रोख रक्कम आगीत भस्मसात झाली. अचानक लागलेल्या या आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. अखेर ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिकांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. गावकऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत पीडित कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आज या कुटुंबाला एका वेळच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे, अशी तीव्र भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान शेही गावचे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात द्यावा. सुरत्या जेठ्या वडवी या आम्हा रात्री जत्राम गेला था गाव से ही ता रात्री अचानक येता आग लागी आणि आम्हा खावणू नाही, फाडके नाही, काहीच नाही. म्हणजे आखो कागदे बागदे अख्खे सिलगीने सिलगी की है. ता हम जत्रम गहला अचानक आग लगी थी, हम काही खबर ना है. तो फड़के खावटी बसने कुछ बाटन बोली गया काही माँ पैसा थवला था 80,000 माय टलवला था ते भी बोली गया. आज आमच्या शेही गावात सुरत्या जेठी वडवी यांच्या घरात रात्री अचानक 2-2:30च्या सुमारास आग लागली आणि हे लोक आमच्या गावाच्या बाजूला वडफडी येथे आदिमाता यात्रेची यात्रा सुरू असल्या कारणाने हे सगळे लोक दरवर्षीप्रमाणे यात्रेला गेलेले होते. आग कशामुळे लागली ते काय आम्हाला कळलं नाही, परंतु आग एवढी भयानक होती की आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याचा तडाखा बसलेला आहे. रात्री गावातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, ग्रामपंचायत सदस्य कोचऱ्या दादा आहे किंवा नबाजी दादा आहे, तसेच राजेशंकर नाईक, सगळ्या गावकऱ्यांनी, बायांनी मिळून रात्री जेमतेम करून आग विझवली. आम्ही फायर ब्रिगेडला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काय फोन रिसीव केला नाही. तसंच जी आग आटोक्यात आली त्याच्यामुळे परिसरातील नुकसान वाचलं आणि या जे घरमालकाचं आहे तर यांचं सगळं नुकसान झालेलं आहे. काय खायचं वाचलं नाही, अंगातले कपडे वाचले नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स नाही, भांडे आता छायाचित्रामध्ये दिसतं, एक भांडं सुद्धा वाचलेलं नाही आहे. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी यांना जास्तीत जास्त मदत करावी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे की त्यांनी सुद्धा या लोकांना मदत करावी. मी शेहीचे सरपंच आहे. आमच्या गावात अचानक आग लागली तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू, जे मदत होईल ते. आमच्या गावातले उपसरपंच पण आहे, सरपंच ताई मीच आहे आणि हे गरीब लोक आहेत, मजुरी करून खाणारे, त्यांचे सगळे पैसे, धान्य वगैरे सगळे जळाले. पण आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आम्ही करू आमच्या ग्रामपंचायतनं. विकास वडवी, तापी परिसर न्यूज, शेही.